शेतकरी आंदोलनातून मोठा झालेला पण भाजपच्या कळपात जाऊन सत्तेच्या खरकट्या तुकड्याच्या वासानं लाचार झालेला एक बांडगुळ नेता, काय भाजपच्या कळपात जाऊन सत्तेच्या खरकट्या उसन्या तुकड्याच्या वासानं लाचार झालेला एक बांडगुळ नेता सदुभाऊ खोत, काय शेतकरी नेता, स्वतःला शेतकऱ्यांचा नेता समजणारा सदुभाऊ खोत, खरं तर याला सदुभाऊ तर कसं म्हणावं, हा तर भाजपकडं स्वतःचा भाव वाढवणारा हा भडवा नेता म्हणावा लागेल, हा सदुभाऊ खोत कसा म्हणावा लागेल। उलट सत्तेच्या लाचारीसाठी भाजपकडं स्वतःचा भाव वाढवण्यासाठी तोंडानं काय वाटेल ती बडबडणारा हा भडवा नेता म्हणावा लागेल। सदाखोत हा आता शेतकऱ्यांचा नेता नाही राहिला तर भाजपच्या कळपातील ते एक बुजगावणं आहे। अरे ते बुजगावणं शेतकऱ्यांच्या रानातील जे बुजगावणं असतं ते बुजगावणं तरी शेतकऱ्यासाठी शेतीसाठी फायद्याचं ठरतं, पण हे सदाखोत नावाचं बुजगावणं आता शेतकऱ्याच्या आणि शेतीसाठी फायद्याचं राहिलं नाही तर त्या भाजपच्या कळपातील ते बुजगावणं झालेलं आहे। त्यामुळं शेतकऱ्याच्या रानातील बुजगावणं म्हणून घेण्यासुद्धा सदाखोत आता लायकीचा राहिलेला नाही। दिल्लीच्या जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पक्षानं जे पुकारलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं की जी मुलं, ज्या मुली आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी लढत होत्या, शिक्षणातील जो काळा बाजार होत आहे, शिक्षणातील जो वाढता भ्रष्टाचार होत आहे, सातत्यानं स्पर्धा परीक्षेच्या असतील नीट परीक्षेचा जो पेपर फुटीचा जो घोटाळा वाढत आहे, त्यासाठी त्याच्यामध्ये बदल व्हावा, त्या बाबतीमध्ये त्या या देशातील शिक्षण व्यवस्था सुधारावी, नीट परीक्षेसारख्या स्पर्धा परीक्षेचे पेपर फुटीचे घोटाळे थांबावेत, त्याला चाप बसावा, यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे विद्यार्थ्यांनी जे आंदोलन पुकारलं गेलं त्या आंदोलनाला हा सदाखोत हा आतंकवाद म्हणतो। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला त्या विद्यार्थ्यांना तो आतंकवादी म्हणून नाव ठेवतो, टीका करतो। काय हा सदाखोत, हा स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणणारा सदाखोत नावाचा बांडगुळ विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हा आतंकवादी म्हणतो। विद्यार्थी आपल्या न्याय मागण्यासाठी, आपल्यासाठीच नव्हे तर या देशाच्या भवितव्यासाठी न्याय मागण्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलन करणारा विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला हा सदाखोत नावाचा बांडगुळ दहशतवादी आतंकवाद म्हणून टीका करतो। खरं तर या देशाच्या भावी पिढीला, या देशाची भावी पिढी असणाऱ्या विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणणं हा खरं म्हणजे हाच खरा देशद्रोह आहे। काय या देशाच्या भावी पिढी असणाऱ्या विद्यार्थिनींना आतंकवादी म्हणणं, आतंकवादी म्हणून हिणवणं, टीका करणं हा खरा देशद्रोह आहे। आणि म्हणून विद्यार्थ्यांना आतंकवादी समजणं हाच खरा सगळ्यात मोठा दहशतवाद आणि आतंकवाद आहे। अरे एका भाजपला खुश करण्यासाठी, भाजपशी जवळीकता वाढवण्यासाठी, भाजप सरकारकडे आपला भाव वाढवण्यासाठी, एखादा सत्तेचा कडकनाथ कोंबडा मिळवण्यासाठी हा सदाखोत नावाचा काहीही बडबडतो। म्हणून त्याला त्याच्याच भाषेमध्ये, गावगाड्याच्या भाषेमध्ये आज बोलावं लागेल, त्याला त्याच्याच सातत्यानं म्हणतो गावगाड्याची भाषा। एखादी चुकीचं वक्तव्य गेलं, एखादं खालच्या भाषेतील वक्तव्य सदाभाऊ खोतनं बोललं, त्याचं सारवासारव करत असताना, त्याचं समर्थन करत असताना, आपल्या चुकीच्या वक्तव्याचं समर्थन करत असताना हा सदा म्हणतो ही गावगाड्याची भाषा आहे।
आता ह्या सदा खोताला त्याच्याच गावगाड्याच्या भाषेमध्ये समजावून सांगावं लागेल की सदा खोताचे शेणा मातीचे हात भाजप सरकारची गाण धुवायला लागले. काय काय म्हणतोय? सदा खोताचे शेणा मातीचे हात भाजप सरकारची गाण धुवायला लागली. खरं तर ही शिवराळ भाषा नाही, ही टीका सुद्धा नाही. सदाभाऊ खोताला त्याच्याच भाषेत समजावून सांगण्यासाठी ही गावगाड्याची भाषा आहे. काय? सदा खोताला त्याच्याच भाषेत समजावून सांगण्यासाठी ही गावगाड्याची भाषा वापरलेली आहे. सदा खोताचे शेणा मातीचे हात भाजप सरकारची गाण धुवायला लागले. कधी काळी सदाभाऊ खोत म्हणायचे, कारण पहिल्यांदा जे आमदार झाले विधिमंडळामध्ये जाताना ही शेणा मातीचे हात घेऊन विधिमंडळामध्ये प्रवेश करीत आहेत, विधान परिषदेमध्ये प्रवेश करीत आहेत, असं त्यांचं ते वाक्य आहे. पण भाजपच्या कळपात गेल्यानंतर, भाजपच्या सत्तेच्या खरकट्या तुकड्याचा वास आल्यानंतर त्या वासाला चटवलेला हा सदा आपल्या शेणा मातीचे हात विसरून गेला. म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाला बेमान झाला. शेतकऱ्यांच्या कष्टाला तो बेमान म्हणून शेतकऱ्यांचे दुःख, शेतकऱ्यांचे प्रश्न विसरला. म्हणजे त्याच्याच भाषेमध्ये शेणा मातीचे हात तो विसरला गेला, शेतकऱ्याला तो विसरला गेला. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं, सदा खोताचे शेणा मातीचे हात आज सत्तेच्या लाचारीसाठी भाजप सरकारची गाण धुवायला लागलं. खरं तर शेतकऱ्याचा पोरगा जर कृषी अधिकारी झाला तर त्या शेतकऱ्याला न्याय मिळेल. शेतकऱ्याचा पोरगा जर IAS अधिकारी, कलेक्टर झाला, शासन प्रशासनामध्ये जर गेला तर निश्चितपणे शासन प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, इथल्या कष्टकऱ्यांना, कामगारांना, शेतमजुरांना, बहुजनाला न्याय मिळेल. आणि म्हणून ती शेतकऱ्याची पोरं, कष्टकऱ्यांची, मजुरांची पोरं, बहुजन समाजातली पोरं आज आपल्याला शिक्षण व्यवस्था सुधारावी, आपल्या न्याय मागण्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलन करतात. आपल्या शिक्षणातून इथलं राष्ट्र निर्माण व्हावं, शिक्षणातून आपल्याबरोबर स्वतःबरोबर देशाचं भवितव्य घडावं. पण शिक्षण व्यवस्थेमध्ये वाढत असलेला जो काळा बाजार आहे, भ्रष्टाचार आहे, पेपर फुटीचा जो घोटाळा आहे, त्याच्या विरोधात तो आवाज उठवतोय. आणि ह्या सदाभाऊ खोताला तो न्याय मागणारा विद्यार्थ्यांनी आतंकवादी वाटतो. अरे सदा तो विद्यार्थी तुला कुठल्या बाजूनं, कुठल्या अंगाला तो आतंकवादी दिसतो? भाजपच्या नव्हे तर RSSच्या गुंडाकडून मारहाण सहन करणारा विद्यार्थी सदा तुला आतंकवादी वाटतो? ज्या मुलींचे कपडे फाटले, ज्या मुलींचा विनयभंग झाला, ते विद्यार्थिनी तुला आतंकवादी, दहशतवादी वाटतात? आपल्याच मुली, या देशातल्या मुलं, विद्यार्थिनी तुला आतंकवादी, दहशतवादी वाटतात? आणि म्हणून काही तोंड आहे म्हणून ह्याला काय म्हणतात? विद्यार्थ्यांना, या देशातील विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणणारा सदाभाऊ खोत याच्या वक्तव्याचा समाचार घेत असताना हे असं म्हणणं म्हणजे तोंडानं हागणं होय. काय? विद्यार्थ्यांना आतंकवादी समजणं म्हणजे याला तोंडानं हागणं असे म्हणतात. आणि तोंडानं हागणाऱ्या, सत्तेच्या लाचारीसाठी तोंडानं हागणाऱ्या सदा खोताला झेडची पिढी, म्हणजे आताच्या विद्यार्थिनी, आताची भावी पिढी, आताची चालू पिढी, झेडची पिढी, सत्तेच्या लाचारीसाठी तोंडानं हागणाऱ्या सदा खोताला हागूस तर मारल्याशिवाय राहणार नाही. हे दिल्लीच्या जंतर मंतरची विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रभाव आणि ताकद, ती जिद्द, यातून हे दिसून येतं की सदाभाऊ खोत सुधार. अरे तोंड आहे म्हणून तोंडानं काही बडबडतो.
अरे याला तोंडानं हागणं असं म्हणतात. आणि सत्तेच्या लाचारीसाठी जर तू तोंडानं हागणारे हा सदाखोताला झेन झेडची पिढी हागूस तर हल्ल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्यावं. अरे शेतकऱ्याने तुला मोठं केलं, घासातला आपल्या उपाशी पोटातील घासातला घास सदभाव सदाखोत तुला भरवला. अरे तुला अन्न दिलं, पैसा दिलं, तर शेतकऱ्याने तुला मोठं केलं, वाढवलं, सांभाळलं, जतन केलं. आणि नेता म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात तुला मोठं करण्यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठं योगदान आहे. त्या शेतकऱ्यांच्या कष्टाशी तू बेमान झाला, त्या शेतकऱ्यांशी तू बेमान झाला. शेतकऱ्याची लेकरं बाळा आपल्या न्याय मागतात दिल्लीच्या जंतर मंतरवरती. शेतकऱ्याची पोरं न्याय मागतात आणि त्या पोरांना तू दहशतवादी म्हणतो, त्या पोरांना तू आतंकवादी म्हणतो. खरं तर हा सदभाव खोत हा भाजप सरकारमधील, भाजपच्या कळपातील, भाजपच्या गोट्यातील हा बडवलेला बैल आहे. काय सदाखोत हा भाजपच्या गोट्यातील बडवलेला बैल आहे. तो आता शेतकऱ्याचा नेता नव्हे, शेतकऱ्याचा बैल राहिला नाही. तो आवतालाही चालत नाही, कुठंच चालत नाही. आता तो शेतकऱ्याचा बैल राहिला नाही, तर भाजपच्या गोट्यातील तो बडवलेला बैल झाला आहे. अरे आतंकवाद सदाखोत नावाच्या बांडगुळा, दहशतवाद आतंकवाद म्हणजे तर काय, आणि ते कुणाला म्हणायचं याची तर अक्कल आहे का? तोंड आहे म्हणून काही बडबड सुटलाय, गावगाड्याची भाषा न गावगाड्याची भाषा. अरे भाजपकडं आपला भाव वाढवण्यासाठी तोंडानं हागायला लागला. खरं तर या भाजपचा मनोवादी आतंकवाद, हिंदुत्वाच्या आड दडल्याला भाजपचा मनोवादी आतंकवाद, ब्राह्मणवाद हाच या देशातील सगळ्यात मोठा दहशतवाद आणि आतंकवाद आहे. सदाखोत नीट अभ्यास कर. काय या देशातला सगळ्यात मोठा जर दहशतवाद कोणता असेल तर भाजपचा, RSSचा, हिंदुत्वाच्या नावाखाली, धर्माच्या नावावर या देशामध्ये निर्माण केलेली दी दहशत आहे. मनोवादी आतंकवाद, ब्राह्मणवादी आतंकवाद हा देशातला सगळ्यात मोठा दहशतवाद आणि आतंकवाद आहे. ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही ही खरी या देशातील हा खरा या देशातील सगळ्यात मोठा आतंकवाद आणि दहशतवाद आहे. त्या दहशतवादाची, मनोवादी भाजपच्या मनोवादी आतंकवादाची तू चाटुगिरी करतोस आणि तू विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणतोस. सत्तेच्या बळावरती या देशाचं संविधान धोक्यात आलं. लोकशाहीच्या नावाखाली भाजपची हुकुमशाही या देशामध्ये सुरू आहे. अरे हा खरा दहशतवाद आहे. सत्तेच्या बळावरती ईडीचा गैरवापर करून विरोधी पक्षामध्ये दहशत पसरवून विरोधी पक्षाची फूट पाडणं याला दहशतवाद म्हणतात. धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली भांडणं लावणं याला दहशतवाद म्हणतात. कधी कधी आरक्षणाच्या नावाखाली ओबीसी, मराठा आणि इत्यादी बहुजन समाजामध्ये भांडणं लावणं याला दहशतवाद म्हणतात. हिंदुत्वाच्या आडून धर्माच्या नावाखाली बहुजन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणं याला खरा दहशतवाद म्हणतात. आणि हा मनोवादी आतंकवाद हा भाजपचा खरा दहशतवादी चेहरा आहे. आणि त्या भाजपची तू सत्तेच्या लाचारीसाठी चाटुगिरी करतोय आणि तू उलट विद्यार्थ्यांना दहशतवादी आतंकवादी म्हणतोय. अरे हा खरा देशद्रोह आहे. आणि म्हणूनच सदाखोताचा शेणामातीचा हात आता राहिला नाही. सदभाव मी म्हणणार नाही, सदुभाव खोताला मी सदुभाव म्हणणार नाही. कारण भाजपकडं आपला भाव वाढवण्यासाठी काही बडबड करणारा हा बाणगुळ भडवा नेता म्हणावं लागेल. हा भडवा नेता म्हणावं लागेल. आणि म्हणून सदाखोताचा शेणामातीचे हात, सदाखोताचे शेणामातीचे हात भाजप सरकारची गाण धुवायला लागली. आणि सत्तेच्या लाचारीसाठी तोंडानं हागणाऱ्या सदाखोताला आताची भावी पिढी, झेन झेडची पिढी हागूस तर हल्ल्याशिवाय राहणार नाही. आणि इथून पुढे शेतकरी बांधवांनो, तुमच्याच कष्टावरती, तुमच्या त्यागावरती तुम्हीच मोठा केलेला हा सदाभाऊ खोत भाजपसाठी मताची झोळी घेऊन तुमच्याकडे ज्या वेळेला येईल, तुमच्या पोरांना आतंकवादी म्हणणारा हा सदाखोत भाजपसाठी
भाजपची झोळी घेऊन मतासाठी येईल तेव्हा विद्यार्थ्यांनो शेतकऱ्याच्या पोरानो विद्यार्थीनो एक लक्षात द्या, ज्या वेळेला हा सदाखोत हा सत्तेसाठी लाचार झालेला हा बांडगुळ जेव्हा आपल्या काकेला भाजपची झोळी घेऊन मत मागा येईल तेव्हा हातामध्ये पायतान घेऊन गाव गाड्याच्या भाषेत त्याला जाब विचारल्याशिवाय राहू नका. एवढंच या निमित्तानं बहुजनांना, शेतकऱ्याच्या पोरांना, विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थींना मी आव्हान करतो आहे.